नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी अभय राणे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो. आजचा व्लॉग तर तुम्हाला कॅप्शनवरून समजला असेल काय आहे तो. तर चला तर. पाऊस बघा किती पडलाय. सकाळपासून पाऊस चालू आहे, तो आता थांबलाय पाऊस बघा. पावसामुळे किती हिरवगार झालंय सगळं. तर चला आता मी चाललोय कडतरी, म्हणजे आमच्या वाड्यावरती. आमच्या वाड्याचं नाव आहे कडतरी. चला तर. पाऊस आला परत. पावसाची मजा बघा. आत्ता जस्ट आलेला पाऊस गेला आणि परत आला. बारीक पडतोय. पावसाचं काय कळत नाही, कधी जोरात येणार, परत परत जाणार, स्लो पडणार. बघा, हा खालती गावात जातो आणि हा वरती जातो तो कडतरी. म्हणजे बघा, हे आमच्या घरी, म्हणजे आमच्या घराकडे खालती जातोय. तुम्ही एक मागच्या व्हिडिओत बघितला असणार, इथे मी उभा होतो, तो खालती जातो इथून आमच्या घराकडे. आणि हा जातो तो वरती कडतरी. म्हणजे इथूनच वाडा स्टार्ट होतोय कडतरी हा, तो वरतीपर्यंत. म्हणजे इथून एक किलोमीटर, म्हणजे 1 किलोमीटरच्या आसपास एवढं आहे. आणि सगळ्यांची घरं ती आपल्या आपल्या भाटात अशी आहे. आणि पूर्णपणे तो वाडा म्हणजे कसा हिरवगार. काजू आहेत, सगळे काजूच्या बागा आहेत ती. परत ह्या बाजूला आहे बघा. आणि खालती असं ज्यांच्या बागायती आहेत तिथे इथे त्यांचं घर आहे. ही आमची डीप. इथूनच आमच्या घरी आणि पूर्ण वाड्याला, कडतरी वाड्याला इथूनच इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते. अशी या कडतरी वाड्यावरती तुम्हाला पूर्णपणे काजू दिसणार बघा. दोन्ही बाजूला, ह्या पण बाजूला ह्या पण बाजूला काजूची झाडं, सगळी काजूच बागायती आहे. आणि मध्ये मध्ये फणसाची झाडे, आंब्याची झाडे अशी आहेत. हा पूल कुठे, ते पूल एक आहे, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा पूल म्हणजे हा एकदम जुना पूल आहे, एकदम पुरातन काळातला बघा. अजून पाणी का नाही येते, म्हणजे पूर्णपणे व्हाळाला पाणी बघा इथून येतं. म्हणजे ह्या बाजूने येतं पाणी, ह्या बाजूने पाणी येतं व्हाळाचं. म्हणजे पूर्ण ह्या डोंगराचं पाणी आणि ह्या डोंगराचं पाणी, म्हणजे ह्या व्हाळाला येतं पाणी पूर्णपणे. एकीकडे होऊन पाणी असं खालती जातं एकदम त्या बाजूला. पावसात ना कोळे म्हणून असतात. ते कोळे फक्त पावसातच होतात, आम्ही त्यांना कोळे म्हणतो. ते चावतात बघा कसे ते. बघा बघा, हा चावत आहे मला कधीपासून. बघा, रगत काढलंय त्यांनी. हा रस्ता इथून खालती जातो आणि खालती 2 घरं आहेत, ती पण ब्राह्मणांची. आणि एक काय की ह्या कडतरी भागात सगळे जास्त घरं नाही, एक 10च्या आसपास घरं आहेत. ती पण घरं कशी, ती त्यांच्या आपल्या आपल्या भाटात आहेत घरी.
पावसात बघा कसं दिसतं ते, एकदम हिरवगार दिसतंय बघा. आणि आता तुम्हाला दिसतं का माहित नाही, ते एकदम तिथे एकदम ते डोंगर आहेत, सगळे लाईन मध्ये डोंगर आहेत. आता धुकं आहे पुढे म्हणून तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला मग पुढच्या व्हिडिओत दाखवतो कधीतरी. बघा एक दिसतो, आता दाखवतो. ते डोंगर बघा कसे दिसतात, ते एकदम छान दिसतात. धुकं, त्या धुक्याच्या आत डोंगर बघा कसे दिसतात ते. बघा पोचत आलो आहे एंड पॉइंटला. म्हणजे आणि किती इथून एक 200 मीटर आहे. 200 मीटरवरती रस्ता एंड होतो. म्हणजे आमचा वाडा तिथे संपतो. बघा मी सांगितलं होतं की इथे ब्राह्मण लोक राहतात आणि त्यांच्या भाटामध्ये घरं असतात. बघा इथे एक घर आहे आणि त्याच्या बाजूला दिसतं ते त्यांचं भाट. भाटमध्ये म्हणजे त्याच्यात माड आहे, सुपारी आहे, सगळं. बघा बघा पोचलो फायनली इथे. इथे रस्ता एंड होतो आणि इथे कडतरी हा वाडा संपतो. इथे म्हणजे लास्ट इथे बस येते कदंबा, ती इथे टर्न मारून इथून जाते. आणि पुढे जो रस्ता चाललोय तो एक घर आहे पुढे, ते पण ब्राह्मण. आणि ते त्यांचं पुढे भाटात घर आहे. म्हणजे जास्त दूर नाही, 100 मीटर. आता इथून रस्ता जातो त्यांच्याकडे बघा असा. आणि इथे कडतरी हा गाव संपतो. बघा हा डी एंड, रस्ता ओव्हर. त्याच्या पुढे बस जात नाही, गाडी जात नाही, काय नाही. जी आमची प्रायव्हेट गव्हर्मेंट बसेस येतात ती इथे टर्न मारून इथून जातात. आणि बघा इथे एक घर आहे. इथे हा एक रस्ता खालती गेला आहे तो. इथे ते पण ब्राह्मणांचंच घर, ते पण खालती आहे. तिथे ब्राह्मण लोक राहतात ते. आणि त्याच्या बाजूला जे दाखवलेलं होतं ते त्यांचं पण इथेच, म्हणजे बाजूला कुळागर आहे आणि काजूची बागायत पण तिथेच आहे. आणि ही पण पूर्णपणे काजूची बागायत ही पण ब्राह्मण लोकांची बघा पूर्णपणे. हा डोंगर जो पूर्णपणे आहे तो पूर्णपणे काजू आहे, त्याच्यात काजू पणस सगळं बघा. हा जो कडतरी वाडा आहे तो पूर्णपणे डोंगर भागामध्ये, म्हणजे असं चारही बाजूंनी डोंगर हे बघा. आणि हिरवीगार झाडे, म्हणजे एक सुंदर असा एक तो कडतरी वाडा. चाललोय आता घरी परत, रिटर्न चाललोय. आणि कसं आहे पूर्ण डोंगर भाग म्हणजे चढाव उतरती. बघा घाट रस्ता असा आहे बघा. हा इथून स्टार्ट होतोय तो असा खालती परत उतरती. आता ही पूर्णपणे चढती काढत आलोय बघा. बघा एवढेपर्यंत पोचलोय, जातोय घरी रिटर्न.
पाऊस पण नाही. बरं आहे पाऊस नाही. तो 8 दिवस झाले कंटिन्युअस पाऊस चालू आहे, नॉन स्टॉप बघा. आणि खालती एक नदी आमची माधई नदी आहे, तिथे पण म्हणजे मग आता पूर्णपणे चढत एकदा वरती पोचलोय. पूर्णपणे आता म्हणजे पोचत आलोय घरी. आणि हा ब्लॉग तर मराठीत झाला आहे, पण अजून थोडा आहे तो कोकणीत करतो. तर आम्ही आता कट्रे वचन येयल्या गेल्लो आता रिटर्न पावला. आता वयता घरा. सगळं म्हटलं कसं आता स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत फुल कडतरी गाव आणि चारे वाटेन डोंगर आहेत. आणि कशी जी घरा असा ती म्हणल्यार ब्राह्मण लोकांची घरा. आणि ती त्यांची घरा कशी भाटांनी घरा असा. हो एक रस्तो गेला, हांगा एक ब्राह्मणाची घरा असा. म्हणजे 2 घरा सकयल हांगासून रस्तो सकयल गेला, ती त्यांच्या घराकडे गेल्या. आणि ह्या कट्टरी जो वाडो असा तो चारे वाटेन डोंगर. आणि त्या डोंगरा म्हटल्यार त्यांची भाटां काजी असा कुळागरां. आणि बरो एकदम थंड सारको वाडो तो, हिरवोगार सारको. रिटर्न चलत पावल्लो असा पळया, हांगा पावल्लो. आणि ही डीप तुमकां उदक दाखयले आसतली व्हिडिओन. डीप म्हटल्यार इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो ट्रान्सफॉर्मर. हांगासूनच सगळ्याक आमच्या वाड्यार कडतरी वाड्याक लायट सप्लाय जाता. आणि आता सायडीन रस्तो दिसता तोय फुडें भाटान रस्तो गेल्ला फूल. चला आता पावत येयल्लो घरा. पळया दोन्ही सायडीन बघा कशी हिरवीगार झाडां दिसता. एकदम फोटोस कोण म्हटल्यार काडपाक जाय जाल्यार बरो बेस्ट फोटो काडपाक मेळटा हांगा. आणि कशें पावसान हिरवीगार दिसता. तशेंच आपल्या मे म्हयन्यान जानेवारी टू मे ह्या हितूर सुद्दां एकदम अशी हिरवीगार आसता झाडां. पळया पळया रिटर्न घरा पावल्लो आसा. पळया हो जो रस्तो वयता तो म्हाज्या घरा कडेन वयता, सकयल रस्तो सकयल घरा. सो वयर कडतरी वाड्यार वयर वचोन रिटर्न पावल्लो आसा. पयल्यात कसो आसा तो कडतरी वाडो, दोनूय सायडीन डोंगर झाडां काजी. पळया सो हिरवोगार सारको वाडो आणि डोंगर. पळया बेस्ट पळया दिसता कशें तें. सो नेक्स्ट ब्लॉगान तुमकां न्हंय दाखयता, जी न्हंय सकयल आहा ती म्हादई न्हंय, तेजो ब्लॉग दाखयता तुमकां. तर आतांचो ब्लॉग हांगा स्टॉप करता. मेळया नेक्स्ट ब्लॉगान. सो लायक अँड सबस्क्राईब माय चॅनल मिस्टर अभय राणे. ओके, नाव सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू ओसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओली रात, कधी तू
कधी तू चमचम करणारी चांदण्या. कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात. कधी तू अंग अंग मोहरणारी आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात. कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळात. कधी तू